त्या मानाने त्यांना जो पगार आहे तो खूपच कमी दिला जातो. आणि त्या ताईचं घर आहे. इथंच लहान मुलं क्रिकेटही खेळतायत. हा व्हिडिओ आजचा आहे म्हणजे पावसाळ्यातला, कारण ती ताई आपल्याला म्हणतच होती की तुम्ही एकदा पावसाळ्यात या, कशी अवस्था असते ती तुम्हाला बघायला मिळेल. तर पुन्हा कधीतरी मी या ताईची भेट घ्यायला नक्की येईन. ताई घरी नाही. आणि हे व्हिडिओ शूटिंग मी पावसाच्या आधी केले किंवा एवढा कचराचा इथे दिसत नाही. तुम्ही बघू शकता. आपण घरात कचरा झाला की तो साफ करतो, पण आपल्या घराबाहेरचा, रस्त्यावरचा आणि समाजातला कचरा कोण साफ करतं याचा आपण अनेकदा विचारही करत नाही. आपण स्वच्छ रस्त्यावरून चालतो, पण त्या स्वच्छ रस्त्यामागे कोणाचं तरी कष्ट आहे हे कदाचित आपल्या लक्षातही येत नाही. या ताई रोज आपल्या हाताने कचरा उचलतात, परिसर हा स्वच्छ करतात आणि आपल्याला स्वच्छ वातावरण देतात. त्यांचं काम छोटं नाही, उलट समाजासाठी हे खूप मोठं आणि गरजेचं काम आहे. काम कोणतंही असो ते प्रामाणिकपणे करताना प्रत्येक माणूस सन्मानास पात्र असतो. आपण त्यांच्या कामाकडे कमीपणाने नाही तर आदराने पाहायला शिकलं पाहिजे. ताई तुमचं नाव सांगता? कुठे राहता तुम्ही? हा एवढा कचरा तुम्ही रोज साफ करता? आपण कचरा कुठेही फेकण्याआधी एकदा विचार केला पाहिजे. हा कचरा खूप पुन्हा कोणीतरी आपल्या हाताने उचलणार आहे. तरी आता ऊन आहे म्हणून उचलता येत नाही ना? आता ऊन आहे म्हणून तुम्हाला झाडता येतं, निदान पावसाळ्यात तर काहीच होत नाही है ना? आळ्या पण होत असते. हां, मग तसंच तुम्हाला ते करायला लागत असेल, त्याच्याने रोगराई वगैरे पसरत असेल, आजारी पण पडत असाल तुम्ही. बारकी पोरं आजारी पडतात ना? हां 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 हां, तो मतिमंद आहे का? अच्छा अच्छा, त्यांना सांभाळायला लागत असेल. मुलांना खरंच म्हणजे हे असुरक्षित जागा आहे खरं तर. त्याप्रमाणे पगार वगैरे मिळतो का तुम्हाला? खूप कमी भेटतो. 2000 रुपये. हा ना, बघा लहान लेकरू आहे, अशा कचऱ्यामध्ये त्यांना राहायला लागतं. पावसाळ्यात तर काय बोलायलाच नको. हा असा कचरा असतो. स्वच्छ भारताची सुरुवात मोठ्या घोषणाने नाही तर छोट्याशा सवयीने होते. कचरा योग्य ठिकाणी टाकण्यापासून. अपेक्षेप्रमाणे पगार नाही मिळत, मग तुम्ही तक्रार करता की नाही? हा ना, हा ना, पोटासाठी काय करणार. बरोबर. शिक्षण पण नाहीये ना. खरंय शाळेत भरायचं. हा 8,000 तुम्ही सगळ्या गोष्टी भागवता. त्या 8,000 कसं भागवता तुम्ही? काम सोडा असं म्हणत असते. नाईलाज म्हणून का होईना आपल्याला करायला लागतं आपल्या पोरा बाळांसाठी. हा ना ताई, तुम्ही फक्त कचरा साफ करत नाही, तुम्ही आपला परिसर स्वच्छ ठेवता, आपल्या समाजाला स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देता. तुमच्या मेहनतीला मनापासून सलाम. इथे या राहतात त्यांची मुलं, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोच. पावसाळ्यात तर झाडं पण काढता येत नसेल है ना? झाडू काढता येत नाही, हाताने भरायला लागतं. मागच्या हप्ते द्यायचं होतं, मागच्या हो ना. पावसात तुम्ही पैसे भेटत नाही. पोराबाळांना कसं काय करायचं? बरोबर आहे. मग पावसाळ्यात तरी तुम्ही कसं झाडता? तरी 5 वर्ष झालं एवढंच पेमेंट. पावसाळ्यात 5 वर्षात काही वाढवलं नाही त्यांनी.
6-7 वर्ष झालं असेल है ना? नाही. स्वच्छता करणारे हात कधीही छोटे नसतात. त्या हातामुळेच आपला समाज सुंदर दिसतो. या ताईच्या मेहनतीला मनापासून सलाम. कधी हा हा ना, मग ते इथं ठेवतात का काय करतात? हा हा. तर सुरुवातीला मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला तो हाच व्हिडिओ बघू शकता तुम्ही. म्हणजे आत्ता पावसाळ्यात ही अशी अवस्था असते तिथली, त्यांच्या घरी मी आले होते. खूप भयानक असते. म्हणून त्यांच्या कामाकडे कधीही कमीपणाने पाहू नका. त्यांच्या मेहनतीचा आदर करा. कचरा रस्त्यावर न टाकणं हाच त्यांच्यासाठी खरा सन्मान असेल.